पुन्हा ध्यानासाठी आवश्यक असलेले मन इंद्रिय हे मध्यस्थी करतं आणि आपल्याला प्रत्यक्ष जे इंद्रियाच्या माध्यमातून आपल्याला ज्ञान प्राप्ती होते. असं काय आहे की ज्ञानाचे मुख्यत्वे करून 3 भाग आहेत. ज्याला आपण म्हणतो आता म्हणजे जो जाणतो किंवा जो जाणकार आहे तो, त्यालाच आपण आंतरिक चैतन्य किंवा आत्मा असंही म्हणतो. तो झाला ज्ञाता. आणि ज्ञेय म्हणजे जी विषय वस्तू आपण जाणायची आहे, ज्याची माहिती आपण किंवा ज्ञान घ्यायचं आहे, त्याला ज्ञेय म्हटलंय. आणि ज्ञान म्हणजे जे बाह्य जगातील किंवा बाह्य विश्वातील जी माहिती आहे, त्या सर्व माहितीचं संकलन करून आपण त्याचं योग्य आचरण करून, योग्य कृती करून त्याची अनुभूती आपण घेतो, त्याला ज्ञान असं म्हटलेलं आहे. म्हणजेच काय होतं की ज्ञाताला ज्ञान जे आहे, ज्ञाताला ज्ञेयाचं ज्ञान प्राप्त होण्यासाठी मन आणि इंद्रिय यांना मध्यस्थी करावी लागते, असं इथं थोडक्यात म्हणायला काय हरकत नाही. पुढचं जे म्हणजे परोक्ष ज्ञानामधला दुसरा जो प्रकार आहे त्याला श्रुती असं म्हणलंय. आता श्रुती म्हणजे आपल्याला माहिती आहे, आपण जो आहे श्रवण करतो. आता श्रवण कशाचं करतो? शब्दाचं श्रवण, म्हणजे त्याला शब्द प्रमाण म्हणलंय. म्हणजे शब्दाच्या माध्यमातून तुम्ही जी ज्ञानप्राप्ती करायची आहे, ते तीर्थंकरांनी जे केलेलं आहे ते म्हणजे ऐकण्याच्या माध्यमातूनच त्यांनी ज्ञानप्राप्ती केलेली आहे. आता जैन धर्मामध्ये मुख्यत्वे करून अनेक सिद्धांत सांगितलेत. त्यातले मुख्य सिद्धांत जे आहेत ते आपण पाहणार आहोत. पहिला जो सिद्धांत आहे तो सापेक्षवादाचा सिद्धांत आहे. आता सापेक्षवाद म्हणजे नेमकं काय, की एखादी व्यक्ती आहे किंवा प्रत्येक व्यक्तीचा एक वेगळा दृष्टिकोन असतो आणि त्या दृष्टिकोनाच्या माध्यमातून त्याला वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान होतं. ते कधी कधी ज्ञान योग्य म्हणजे काही प्रमाणामध्ये योग्य असतं आणि काही प्रमाणामध्ये अयोग्य असतं. म्हणजे असा दृष्टिकोन जो आहे त्याला त्यांनी नयवाद असं पण म्हटलंय. म्हणजे सापेक्षवादालाच त्यांनी नयवाद असा सुद्धा शब्द वापरलेला आहे. कधी कधी काय होतं की एखादा दृष्टिकोन जो आहे तो अंतिम सत्य जे आहे, अंतिम सत्य आपण स्वीकारण्यासाठी आंधळेपणाने स्वीकारतो, त्याला ते नय आभास असं म्हणतात. म्हणजे आभास असताना आपण एखादी सत्य गोष्ट स्वीकारायची, असा एक जो दृष्टिकोन असतो त्याला नयाभास असं त्यांनी शब्द वापरलेला आहे. ते कशामुळे होतं की चुकीचे आपले तर्क किंवा निर्णय निर्माण होतात, त्यातूनच आपल्याला चुकीच्या गोष्टी किंवा अंधपणे आपण त्या स्वीकारतो, त्याला सापेक्षवाद असं म्हटलंय. पुढचा जो आहे तो आहे अनेकांतवाद. आता अनेकांतवाद हा जो सिद्धांत आहे, हा सिद्धांत म्हणजे सापेक्षवादाची थोडी विकसित आवृत्ती असं म्हणायला काय हरकत नाही. आता अनेकांतवाद म्हणजे नेमकं काय, की एखादी व्यक्ती असते किंवा एखाद्या व्यक्तीला एखाद्या वस्तूचं पूर्णपणे त्याच्या गुणाचं म्हणजे पूर्णपणे ज्ञान नसतं, किंवा एखाद्या व्यक्तीला काय असतं, एखाद्या वस्तूचं त्याच्या गुणधर्माचं पूर्ण ज्ञान असतं. पण काही व्यक्ती तज्ञ व्यक्ती असते किंवा काही बुद्धिमान व्यक्ती असते, त्या बुद्धिमान व्यक्तींना सर्व म्हणजे वस्तू ज्या आहेत, आता वस्तू आपल्याला माहिती आहेत, वस्तूची अनेक वस्तू आहेत, त्याचे नाम वेगळे आहेत, त्याचे रूप वेगळे आहेत, त्याचे गुणधर्म असंख्य आहेत. पण त्या सर्व वस्तूंचं काही व्यक्तींना सर्व गुणधर्म ज्ञात असतात. म्हणजेच काय की एखाद्या म्हणजे सर्व व्यक्तीमधल्या एखाद्या व्यक्तीला एखाद्या वस्तूचं सर्व गुणधर्म ज्ञात असणं, याला अनेकांतवाद असं म्हटलेलं आहे. म्हणजे अनेक वस्तूंच्या गुणधर्मांचं ज्ञान असणं, त्यालाच अनेकांतवाद असं त्यांनी शब्द वापरलेला आहे. आणि अनेकांतवाद जो आहे हा सापेक्षवादाचा थोडा विकसित परिणाम आहे असं म्हणायला काय हरकत नाही. पुढे त्यांनी आणखीन एक सिद्धांत सांगितलाय, तो अतिशय महत्वाचा आहे आपल्या सर्वांच्या दृष्टीने. त्याला स्यादवाद म्हटलंय. स्यादवाद म्हणजे काय, स्याद म्हणजे संभव, असा ह्या अर्थी हा शब्द वापरलेला आहे. आणि शादवाद जो आहे ह्याच्यामध्ये सापेक्षातून निर्माण होणारी जी सत्याची मालिका जी आहे ना, ती मालिकाच ह्या शादवादामध्ये त्यांनी सांगितलंय. आणि त्याची त्यांनी 7 प्रकारामध्ये मांडणी केली. त्यामध्ये त्यांनी 3 शब्द घेतलेत फक्त. त्या 3 शब्दातून त्यांनी 7 प्रकाराची मांडणी केली. आता त्याच्यामध्ये पहिला शब्द आहे तो शाद आहे, दुसरा शब्द आहे तो अस्थि आहे, तिसरा आहे तो
नास्ती आहे, आणि आणखीन एक शब्द त्यांनी वापरलाय तो म्हणजे अव्यक्तम. आता या 4 शब्दाच्या माध्यमातून त्यांनी त्याचे 7 प्रकार निर्माण केलेत. त्यामध्ये पहिलं जे आहे ते स्याद अस्ति. स्याद अस्ति. दुसरा जो प्रकार आहे तो स्याद नसती. तिसरा प्रकार आहे तो स्याद अस्तिच नसतीच. चौथा जो प्रकार आहे तो स्याद अव्यक्तम. पाचवा प्रकार आहे स्याद अस्तिवे अव्यक्तम. आणि पुढचा शेवटचा जो प्रकार आहे तो स्याद नसती अव्यक्तम. आणि त्याच्यानंतरचा जो अंतिम जो प्रकार आहे त्याला म्हणलंय स्याद अस्ति नसती अव्यक्तम. याचा थोडक्यात अर्थ काय? स्याद अस्ति म्हणजे काय? एखाद्या म्हणजे घटकासंबंधी तो आहे, याला स्याद अस्ति म्हटलंय. आणि एखाद्या घटकासंबंधी किंवा संभवासंबंधी तो आहे त्याला अस्ति म्हटलंय. तो नाही म्हटलं की तो म्हणजे त्या घटकासंबंधी तो नाही, त्याला नसती असं म्हटलंय. अस्ति नसती म्हणजे आहे किंवा नाही, आहे पण किंवा नाही पण, म्हणजे सांगता येत नाही थोडक्यात. संभव म्हणजे आपण म्हणतो ना शक्यता आहे किंवा संभव आपण म्हणतो ना, तसं आहे पण किंवा नाही पण सांगता येत नाही, त्याला स्याद अस्ति नसती असं म्हटलंय. पुढचं जे आहे ते स्याद अव्यक्तम, म्हणजे जे व्यक्त नाही, जे म्हणजे वर्णनीय नाही, ते पण कसं सांगणार तुम्ही? जे आता आत्मा वर्णनीयच नाही आहे, तो परिवर्तनीय पण नाही आहे, मग तो अपरिवर्तनीय आहे आणि अव्यक्त आहे आणि अवर्णनीय आहे, ते तुम्ही कसं सांगू शकत नाही. त्याला स्याद अव्यक्तम असं म्हटलंय. पुन्हा स्याद अस्तिच अव्यक्तम, म्हणजे आहे त्या घटकासंबंधी तो आहे पण अव्यक्त आहे, म्हणजे अवर्णनीय आहे, सांगता येत नाही, त्यालाच भावात्मक असं म्हटलंय थोडक्यात. आणि नंतर स्याद नसती अव्यक्तम म्हणजे काय? त्या घटकासंबंधी तो नाही आहे आणि अव्यक्त पण आहे, म्हणजे अवर्णनीय आहे, त्याला स्याद नसती अव्यक्तम म्हटले. आणि शेवटचं जे आहे ते स्याद अस्ति नसती अव्यक्तम, म्हणजे आहे पण आणि नाही पण, पण अवर्णनीय पण आहे आणि अपरिवर्तनीय पण आहे. म्हणजे थोडक्यात काय की तो भावात्मक नाही. अस्ति म्हणजे भावात्मक, आणि नसती म्हणजे त्याचा अभाव आहे, तो अभावात्मक आहे. अशा गोष्टी कशा सांगणार? असे 7 प्रकारची मांडणी त्यांनी स्यादवादामध्ये सांगितलेला आहे. आणि हा स्यादवाद जो आहे तो जैन दर्शनातील महत्वाचा सर्वात प्रमुख सिद्धांत त्यांनी मांडलेला आहे. आता पुढं जैन दर्शनामध्ये आत्म्याचं ज्ञान किंवा आत्म्याचं जे खरे स्वरूप आहे ते जाणून घेण्यासाठी किंवा आत्मज्ञान होण्यासाठी पहिली पायरी सांगितली ती ध्यानाची. ध्यान आवश्यक आहे असं सांगितलंय. आता ध्यानासाठी इंद्रियाबरोबर मन पण लागतं, म्हणून त्यांनी काय सांगितलंय की ध्यान कोणत्या प्रकारचं पाहिजे की वर्तमान क्षणात राहायचं आपण, म्हणजे वर्तमानात ज्या गोष्टी काही घडतात त्याच्याकडेच आपलं ध्यान गेलं पाहिजे, ही त्याची पहिली पायरी आहे. पण अन्य गोष्टी पण खूप महत्वाच्या आहेत. त्यामध्ये व्यक्ती जी व्यक्ती म्हणजे ध्यान करते त्याच्यामध्ये आत्मभाव असला पाहिजे, म्हणजे मानवाबद्दल, प्राण्याबद्दल किंवा निसर्गाबद्दल एक प्रकारचा आदर पाहिजे आणि त्यांच्याबद्दल एक प्रकारची म्हणजे मैत्री पाहिजे किंवा मैत्री भाव पाहिजे, त्याला म्हणतात. आणि आता ह्याच्यातूनच काय होतं, आत्मज्ञान जे आहे किंवा आत्म्याची शुद्धी व्हायला मदत होते. आता आत्मभाव म्हणजे काय की शोक आणि मोहविरहित आपण इतर गोष्टीकडे किंवा मानवाकडे म्हणा किंवा व्यक्तीकडे म्हणा किंवा प्राण्यांच्याकडे किंवा निसर्गातील गोष्टीकडे आपण आत्मभावाने पाहिलं पाहिजे आणि त्यामध्ये आपण ऐक्य राहिलं. म्हणजे थोडक्यात मै सब में हूं और मुझ में सब है, म्हणजे मी सर्वांच्या मध्ये आहे आणि माझ्यामध्ये सर्व आहेत, असा भाव निर्माण झाल्यामुळेच आपल्याला आत्मज्ञानाची किंवा आत्मज्ञानाचं खरं स्वरूप आपल्याला लक्षात येतं. त्यानंतर त्यांनी एक भौतिकवाद पण सांगितलाय. आता भौतिकवादामध्ये ते काय म्हणतात, म्हणजे जैन दर्शन काय म्हणतं की आपल्या ह्याच्यामध्ये सभोवताली आपण जर पाहायला गेलात की बाह्य जगामध्ये मानव प्राणी आहे, त्याचप्रमाणे इतर प्राणी आहेत, कीटक आहेत आणि वनस्पती किंवा सजीव जे प्राणी आहेत, या सजीव हे सर्व जे प्राणी आहेत ते प्राणी कर्म करताना किंवा कर्माचे फल जे आहे ते फल मिळताना त्याच्यामध्ये काही कर्माचे कण किंवा धुलीकण
त्यामध्ये चिकटून राहतात त्या कर्माला, आणि त्यामुळे काय होतात की असंख्य प्रकारचे आत्मे निर्माण होतात. आणि हे जे आत्मे आहेत ह्याचा विकास होत जातो. म्हणजे हे जीवाचा विकास होत जातो आणि त्या निरनिराळ्या स्तरावर हा जीव जीवन जगत असतो. त्यामध्ये आपल्याला माहिती आहे की एक इंद्रिय असणारी सुद्धा जीव आहेत. जसं की आता आपल्याला माहिती आहे की वनस्पतीमध्ये लाजारोय नावाची वनस्पती असते. त्याला स्पर्श ज्ञान झालं की त्याचे परिणाम सगळ्या मिटतात. ते एक म्हणजे एक इंद्रिय असलेलं वनस्पती आहे. तसेच द्विइंद्रिय असलेले, त्रिइंद्रिय असलेले, चतुर्थ इंद्रिय असलेले असे जीव आपल्या निसर्गामध्ये आहेत. आणि सर्वात उच्च स्तरावरील किंवा उच्च कोटीतला जो म्हणजे प्राणी आहे, त्याला आपण ज्याला जो मानव म्हणतो, त्याला पंच ज्ञानेंद्रिय आहेत. त्याच्याबरोबरच सूक्ष्म इंद्रिय म्हणून किंवा ज्याला अंतरिंद्रिय म्हणतो, त्याला मन पण आहे. म्हणून याला प्राण्यालाच आपण मानवालाच आपण उच्च कोटीतील किंवा उच्च स्तरातील प्राणी असं आपण संबोधतो. पण काय होतं की जैन धर्मामध्ये आणखीन एक सिद्धांत खूप महत्वाचा आणि अतिशय सुंदर अशी संकल्पना या सिद्धांताची सांगितलंय. त्यांनी काय सांगितलंय की कर्म सिद्धांत म्हणजे कर्माचा नियम काय आहे किंवा कर्म फल सिद्धांत काय आहे, तो त्यांनी अतिशय सुंदररित्या सांगितलंय. ते काय म्हणतात की आत्मा जो आहे ना, तो आत्मा कर्मबंधनामध्ये अडकतो. कर्मबंधनामध्ये अडकतो. कारण काय होतं की मानव जो आहे ना, मानव आपल्या षटरिपू जे आहेत, षटरिपू म्हणजे काम, क्रोध, लोभ, मोह, त्याचबरोबर मन आणि माया हे पण विकार मानवामध्ये आहेत. त्यामुळे काय होतं, ज्यावेळेला मानव ज्यावेळेला कृती करतो किंवा कोणतेही कार्य करतो, त्यावेळेला त्याच्यामध्ये कामना, त्याचप्रमाणे वासना, इच्छा, आकांक्षा ह्या निर्माण होतात आणि त्याच्या माध्यमातून कृती घडते. आणि कृती घडल्यानंतर कर्माचं फळ म्हणून कर्माचे जे काही कण आहेत किंवा ज्याला आपण कर्माची अशुद्धी जी आहे किंवा कर्माचे धुलीकण आपण म्हणू किंवा कर्माचे कण म्हणू, ते आत्म्याला चिकटतात. आणि त्या आत्म्याला म्हणजे आत्म्याला चिकटणाऱ्या त्या कर्माच्या कणांना आश्रव असा शब्द वापरलाय त्यांनी. आश्रव ही संकल्पना आहे थोडी त्यांची, आश्रव असा शब्द वापरलाय. मग पुन्हा काय होतं, हे कर्माचे जे कण आहेत ना, ते कण म्हणजे नष्ट करण्यासाठी आत्म्याची एक प्रवृत्ती होते. आत्मा काय करतो की आत्म्याला जाणीव होते की कर्म प्रवाह थांबवण्यासाठी तो थोडीशी ध्यानाचा अभ्यास किंवा आध्यात्मिक साधनेचा महत्व देऊन ध्यानाचा अभ्यास करतो. मन आणि इंद्रियाच्या माध्यमातून तो ध्यान करतो. पण मनामध्ये काही तर्कदोष असतील किंवा इंद्रिया असतील, ध्यान तो जास्त कठोर अशी तपश्चर्या करून त्याच्यातले जे दोष आहेत, म्हणजे मनातले शरीरातले किंवा मनातले दोष आहेत, तो दोष नष्ट करून की दृष्टा म्हणजे आत्मा जो आहे, तो आत्म्यावरील जे वर्तमान काळातील जे कण किंवा ज्याला आपण कर्माचे जे कण आहेत, ते आत्म्याला चिकटतच नाहीत आणि ते कर्माचे कण आहेत ते नष्ट होतात. त्याला जैन धर्मामध्ये किंवा जैन दर्शनामध्ये त्याला संवर असं म्हटलंय. संवर असा शब्द त्यांनी वापरलेला आहे. आणि सर्वत्वाचं म्हणजे काय होतं की वर्तमान क्षणातील जे कर्माचे कण आहेत ते नष्ट झालेत, पण आत्म्यावर किंवा द्रष्टा जो आहे त्याच्यावर भूतकाळातले किंवा ह्या जन्मातले म्हणा किंवा पूर्व जन्मातले जे संस्कार आहेत किंवा जे कर्माचे कण आहेत ते आत्म्याला चिकटलेले असतात. तो म्हणजे ते कसं नाश करायचं, ते प्रायश्चित्त करून तो आणखीन कठोर परिश्रम करून आणखीन कठोर तपश्चर्या करून पूर्वीचे जे आहेत कर्माशयात असणारे जे कर्मसंचय आहे तो पूर्णांशाने नष्ट करायचा प्रयत्न करतो. आणि ते पूर्णपणे आत्म्यावरील जे कर्माचे जे कण आहेत, म्हणजे ते भूतकाळातले असो, वर्तमान काळातील असो, या जन्मातील असो किंवा जन्मांतरील ज्या कर्माचे जे कण आहेत आत्म्यावरील चिकटलेले, ते पूर्णांशाने नष्ट होतात. त्याला निर्जरा असा शब्द वापरला त्यांनी. निर्जरा म्हणजे कोणत्याही प्रकारचे कर्माचे जे फलाचे जे कण आहेत किंवा आपण धुलीकण म्हणतो किंवा अशुद्धी जी आहे, ते आत्म्यावरची अशुद्धी पूर्णांशाने नष्ट होते आणि आत्मा हा कर्माच्या बंधनातून पूर्णपणे नष्ट होतो आणि कर्माशय पूर्णपणे रिता होतो त्याचा. म्हणजे कर्माशयामध्ये कोणत्याच प्रकारचे म्हणजे संस्कार राहत नाहीत आणि त्यातून काय होतो, आत्मा मुक्त होतो. मग आता आत्मा मुक्त झाल्यानंतर आत्म्याला कोणत्याही प्रकारची इच्छा
राहत नाही. आणि त्या पूर्णपणे आत्म्याच्या इच्छा पूर्णपणे मुक्त होण्यासाठी आणखीन काही गोष्टी सांगितल्या त्यांनी. त्यातून आत्म्याला मुक्ती मिळतेच मिळते आणि त्याला परमानंद किंवा आनंद प्राप्ती होती. त्यासाठी त्यांनी त्रिरत्न सांगितलं. त्रिरत्न म्हणजे पहिलं म्हणजे श्रद्धा, दुसरी म्हणजे आणि तिसरं म्हणजे चारित्र्य किंवा चरित्र म्हणा आपण. आता श्रद्धा एखाद्या एखाद्या तत्वावर आपण विश्वास म्हणजे आपण ती पाहिलेली नसते, ती अव्यक्त आहे. पण ती आहे हे मानायचं आपण. आता ईश्वर आपण पाहिलेला नसतो, पण अव्यक्त आहे तो. पण तो आहे हा विश्वास आपण ठेवायचा, त्याला श्रद्धा असं म्हटलेलं आहे. त्यानंतर ज्ञान आपल्याला सर्वांना माहिती आहे. ज्ञान म्हणजे नेमकं काय, की जे काही म्हणजे तत्वज्ञानामध्ये जे काही शिकवणूक दिलेली आहे, की किंवा काही नैतिक मूल्य सांगितलेले आहेत, त्याची जाणीव ठेवायची. आणखीन भौतिक व्यवहारामध्ये आपण ज्ञान असा शब्दाचा अर्थ कसा लावतो, की आपण ह्या बाह्य जगामध्ये जे काही गोष्टी आहेत किंवा ज्या काही वस्तू आहेत किंवा ज्या काही माहिती आहे, माहिती आपण म्हणतो, माहितीचं संकलन आपण करतो. म्हणजे आपण त्याची माहितीचं संकलन करतो. पण आपण काय करतो, त्याचा योग्य आचरणातून कृती करतो आणि त्याच्यातून आपल्याला एक प्रकारची अनुभूती येते. ती अनुभूती येणं यालाच ज्ञान असं म्हटलंय. माहिती आणि ज्ञान ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. इन्फॉर्मेशन आणि नॉलेज, माहिती आणि ज्ञान ह्या दोन्ही भिन्न गोष्टी आहेत. त्यासाठी आपण वरवरचं जे घेतो त्याला माहिती म्हणतात आणि वरवरची जी माहिती आहे ते ग्रहण करून इंद्रियाच्या माध्यमातून मन एकाग्र ठेवून ते ज्ञानाचं योग्य आचरण म्हणजे योग्य कृती करतो. योग्य काय अयोग्य काय ह्याचा निर्णय घेऊन योग्य कृती करतो आणि त्या कृतीच्या माध्यमातून एक प्रकारची आपल्याला चांगली अनुभूती येते. त्यालाच ज्ञान असा शब्द अनेक ठिकाणी वापरला गेलेला आहे. आता चरित्र आपल्याला सर्वांना माहित आहे. चरित्र म्हणजे योग्य आचरण. योग्य आचरण म्हणजे सदाचार म्हणा किंवा आपण विनयशीलता म्हणतो, त्याला चरित्र असं म्हटलं गेलेलं आहे. आता पुन्हा त्यांनी काय सांगितलंय, की ह्याच्यामध्ये जैन दर्शनामध्ये मुख्यत्वे करून ऋषीमुनींनी पाळावेचे नियम जे आहेत त्याला आपण पतंजलीने यम म्हणून संबोधलेलं आहे. पण इथं त्यांनी नियम सांगितले ते कडक आहेत थोडेसे, आपल्या सर्वांना माहिती आहे. ते 5 नियम त्यांनी सांगितलेत. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह हे 5 नियम. पण पतंजलींनी यांना यम असं म्हटलंय. पतंजलींनी यम जे आहेत ते दुसऱ्या पादामध्ये साधन पादामध्ये 5 यम सांगितलेत. तेच इथं जैन दर्शनामध्ये त्याला नियम म्हणून त्यांनी ऋषीमुनींनी पाळायचे कडक नियम आहेत असं त्यांनी सांगितलं. आणि सर्वसामान्य व्यक्तीसाठी किंवा संसारामध्ये राहणार किंवा कुटुंबाचं जे भवसागरामध्ये जे लोक राहत असतात त्यांच्यासाठी आणखीन त्यांनी काही 7 नियम सांगितले. त्यालाच त्यांनी व्रत म्हटलंय. अनुव्रत त्याच्यात त्या 2 ह्याच्या गोष्टीमध्ये त्याचं विभाजन झालेलं आहे. त्याला शील व्रत किंवा गुणव्रत असं म्हटलेलं आहे. आणि सर्व मिळून 5 नियम आणखीन हे अनुव्रत 7 असे 12 नियम होतात. आणि 12 नियमांच्या साह्याने आपण आत्म्याला मुक्ती देण्याचा सर्वसामान्य व्यक्तींना किंवा ऋषींना मुक्ती मिळण्याची शक्यता असते. म्हणजे पूर्णपणे आत्मा जो आहे तो इच्छेपासून मुक्त झाल्याशिवाय राहत नाही. पण नंतर आत्म्याची शुद्धी झाल्यानंतर काय होतो की 4 चांगल्या गोष्टीशी तो त्याच्या सानिध्यात राहतो. त्यालाच अनंत चतुष्टय असं म्हटलंय. म्हणजे आत्मा काय होतो की अनंत चतुष्टयामध्ये युक्त होतो. ते अनंत चतुष्टय काय आहेत म्हणजे 4 प्रकारचे अनंत गोष्टी आहेत. त्यालाच त्यांनी काय म्हटले की अनंत गोष्टीचं दर्शन, अनंत ज्ञानाची प्राप्ती होते, अनंत वीर्य म्हणजे एक प्रकारचे असावं आणि अनंत सुख प्राप्ती होते. अशी 4 अनंत चतुष्टय त्यांनी सांगितलंय. अनंत दर्शन, अनंत ज्ञान, अनंत वीर्य. वीर्य म्हणजे इथं तेज घ्यायचं आपण आणि अनंत सुख अर्थात ब्रह्मचार्य पण आहेच इथं. ब्रह्मचार्याची पण व्याख्या त्यांनी सांगितलीच. त्यामुळे अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह ह्याचं स्वतंत्र म्हणजे विवेचन करायची आवश्यकता असं मला वाटत नाही. आपल्या सर्वांना याचे अर्थ माहीत असतीलच.
म्हणजे थोडक्यात काय की अंत सुखता या सर्व गोष्टीतून प्राप्त होते. आणि प्राचीन मुनी म्हणजे जैन धर्मातील जे मुनी होते, त्यांनी हेच प्राप्त केलं. आणि नंतर त्यांनी इतर इतर लोकांना, इतर त्यांच्या संप्रदायातील लोकांना त्यांनी हे सर्व जे मार्गदर्शन आहे, हे मार्गदर्शन त्यांनी अर्धमागधी त्यांनी त्याचा प्रचार केलेला आहे. थोडक्यात काय हे जे जैन दर्शन आहे, हे जैन दर्शन हे अत्यंत म्हणजे खूप छान असं दर्शन आहे आणि सुंदर असं त्यांनी वर्णन, कर्मफल सिद्धांत इतकं सुंदर त्यांनी वर्णन केलेलं आहे की जे आहे त्याच्यामुळे आत्म्यावर काय परिणाम होतात आणि आत्म्यावर प्रकारचे घडतात आणि नष्ट करण्यासाठी काय करायला पाहिजे, याचं सुंदर वर्णन त्यांनी या कर्मफल सिद्धांतामध्ये किंवा कर्माच्या नियमामध्ये त्यांनी केलेलं आहे. तर अशा प्रकारे हे जैन दर्शन जे आहे हे इथं संपलेलं आहे. तर पुढचं जे दर्शन आहे तर ते आपल्याला सुरू करायचं आहे. थोडक्यात हे जैन दर्शनामध्ये जे दिगंबर ऋषी आहेत हे थोडेसे कडक असतं त्यांचे, म्हणजे उपवास म्हणा किंवा जे व्रत आहेत किंवा त्यांची जी साधना आहे ती थोडीशी कठोर तपश्चर्या असते. त्यालाच कायाक्लेश असंही काही ठिकाणी म्हणलेलं आहे. तर हे जे जैन दर्शन थोडंसं विस्तृत पण आहे, सिद्धांत खूप आहे त्याच्यामध्ये. त्याच्यात सर्वात महत्वाचा सिद्धांत म्हणजे स्यादवाद, हा खूप महत्वाचा सिद्धांत आहे. तर इथपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. तर जैन दर्शन आता थोडंसं मी थांबवतोय आणि पुढच्या दर्शनाकडे वळतोय. आजचं आपल्या व्याख्यानाचं उत्तरार्ध आपण म्हणून बौद्ध दर्शनाची आपण माहिती आहोत. दर्शन घेतल्याप्रमाणे अवैदिक आपल्या सर्वांना माहिती आहे, त्याचप्रमाणे नास्तिक दर्शनाला म्हणत आहे आणि निरीश्वरवादी दर्शन पण समाजामध्ये म्हणा किंवा सामूहिकरित्या हे जे नास्तिक शब्द किंवा हे शब्द जे आहेत त्याची थोडीशी चुकी पद्धतीने किंवा चुकीच्या अर्थाने याचा प्रचार झाला. त्यामुळे थोडंसं म्हणजे ईश्वराला न मानणे वगैरे असं थोडेफार लोक या बौद्धामध्ये सुद्धा ईश्वर मानतात, नाही असं नाही. पण एक ढोबळ मानाने निरीश्वरवादी, अवैदिक दर्शन किंवा नास्तिक दर्शन असं या बौद्ध दर्शनाचा उल्लेख या चार्वाक दर्शनाबरोबर आणि जैन दर्शनाबरोबरच केलेला आहे. आता बौद्ध दर्शन जे आहे ह्याचे जे मुख्य प्रवर्तक आहेत ते आपल्या सर्वांना माहिती आहे, ते गौतम बुद्ध, सिद्धार्थ गौतम आहेत. आपल्या सर्वांना माहिती आहे. सिद्धार्थ गौतम जे आहेत हे खूप म्हणजे एक प्रभावशाली किंवा एक कुशाग्र बुद्धीचे असे व्यक्तिमत्व होतं, असं अनेक ठिकाणी उल्लेख सापडतो. ह्या बौद्ध धर्माचा कालखंड किंवा बौद्ध दर्शनाचा जो कालावधी आहे तो सर्वसाधारणपणे इसवी सन पूर्व 5व्या शतकामध्ये कालखंडाचा होता, असं आपल्या अभ्यासक्रमाच्या भारतीय दर्शनाच्या पुस्तकामध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे. आतापर्यंत सर्वात म्हणजे श्रेष्ठ किंवा व्यक्तिमत्व, अष्टपैलू व्यक्तिमत्व जे आहोत ते बुद्धांना मानलं गेलेलं आहे. याचं कारण म्हणजे बुद्ध जे होते ते अतिशय म्हणजे कुशाग्र बुद्धीचे तर होतेच होते, त्याचप्रमाणे त्यांची कौटुंबिक परिस्थिती किंवा त्यांची समृद्धी म्हणा किंवा संपत्ती अशी प्रचंड होती. तरी सुद्धा बुद्धांनी अनेक लोकांना पाहिलं आणि दुःखातून सुटका नाही असं त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी संपूर्णपणे जो संसारी मार्ग जो आहे किंवा भौतिक मार्ग जो आहे त्या भौतिक मार्गात पूर्णपणे त्यांनी सोडून म्हणजे सर्व संघ परित्याग केला आणि फक्त वयाच्या 29व्या वर्षी त्यांनी आपला संसार सोडून, कुटुंब सोडून, संपूर्ण प्रापंचिक सुखांचा परित्याग करून आपली सुंदर पत्नी, आपलं नवजात जन्मलेलं बाळ ज्याचं नाव त्यांनी राहुल असं ठेवलं होतं त्याला सोडून ते म्हणजे सुखाच्या म्हणण्यापेक्षा दुःखावर उपाय शोधण्यासाठी ते त्यांनी भ्रमंती चालू केली. आणि राहुल याचा अर्थ की जन्म मरणाच्या फेरातून म्हणा किंवा दुःखाच्या फेरातून सुटका करण्यासाठी त्यांनी दुःखाच्या समस्येवर उपाय शोधण्यासाठी संपूर्ण भौतिक सुखाचा त्यांनी त्याग केला. आणि मुळात म्हणजे त्यांनी ब्रह्मचारी असतानाच, ज्यावेळेला ते ब्रह्मचारी होते त्यावेळेला त्यांनी प्रसिद्ध 10 योग्यांना भेटले आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी ज्ञानप्राप्ती म्हणा किंवा ज्ञानप्राप्ती म्हणा
किंवा हे भौतिक सुख सोडण्यासाठी त्यांनी अनेक प्रसिद्ध योग्यांची भेट घेतली. शेवटी असं असं सांगितलंय की दोन महत्वाचे जे योगी, त्यांच्या आवडीचे जे योगी होते, त्यांची नाव पण आपल्या पुस्तकामध्ये दिलेली आहेत. त्यांची नावं आहेत आलार कलाम आणि उद्धक रामपुत्र. ह्या योग्यांना पण त्यांनी सोडलं आणि पुढे ते आपल्या म्हणजे दुःखावर उपाय शोधण्यासाठी त्यांनी खूप भ्रमंती केली आणि अंतिम साध्य किंवा सत्य शोधण्यासाठी ते पुढे निघाले. पण त्यासाठी त्यांनी पुढे खूप कठोर तपश्चर्या केली. ते तपश्चर्या करत असताना त्यांना अनेक संकट निर्माण झाली आणि त्यातून त्यांना काय झालं की कठोर तपश्चर्यामुळे त्यांची खूप मध्ये तब्येत खालावली. त्यानंतर ते काही वेळेला बेशुद्ध अवस्थेत गेले, काही मरणावस्थेमध्ये ते सुद्धा म्हणजे गेले, असा काही ठिकाणी उल्लेख आहे. असं असताना एका स्त्रीने त्यांना काय केलं, हे अन्न आणि पाणी म्हणजे अन्नामध्ये त्यांनी खीर दिली आणि त्यातून ते शुद्धीवर आले. नंतर त्यांनी पुढे काय केलं की मध्यम मार्ग स्वीकारला आणि मध्यम मार्ग स्वीकारून त्यांनी तपश्चर्या केली. तपश्चर्या करून पुन्हा आपल्या सर्वांना माहिती आहे की त्यांनी बोधी वृक्षाखाली ही ज्ञानप्राप्ती त्यांना झाली आणि पुढे त्यांनी ही 35व्या वर्षी त्यांची ही ज्ञानप्राप्ती झालेली, 35व्या वर्षीची ही ज्ञानप्राप्ती त्यांनी पुढे 80 वर्षापर्यंत ही ज्ञानप्राप्तीसाठी त्यांनी प्रचारासाठी भ्रमंती केली. आता ह्यावेळी काय झालं की सर्वसामान्यपणे त्यांना मानणारा एक म्हणजे शिष्यांचा जो गट होता त्यांनी त्यांची शिकवण आणि सिद्धांत यांचं एक संकलन केलं आणि एक त्रिपिटक म्हणजे 3 ग्रंथ आहेत, त्रिपिटक ग्रंथांची त्यांनी त्यांच्या शिष्यांनी रचना केली. कारण काय झालं की हे जे आपले गौतम बुद्ध होते हे कुठेही जास्त फारसं त्यांची म्हणजे बोलत नव्हते किंवा त्यांची कुठली प्रवचन होत नव्हती आणि त्यांनी कोणत्याही प्रकारचं पुस्तक त्यांनी लिहिलं नाही. त्यांचं एक असं मत होतं की पुस्तक असू दे किंवा आपलं ज्ञान जे आहे ते डोक्यात साचवणं हे सुद्धा एक प्रकारचं द्रव्य संकलन असं म्हणायचे, म्हणजे अपरिग्रहच आहे. म्हणजे आपण काहीतरी गोष्टींचा संचय करतो, संग्रह करतो, पुस्तक संग्रह म्हणा किंवा काही लिखित गोष्टी आपल्या डोक्यात ठेवायला लागतात. हा एक संग्रहाचाच प्रकार आहे म्हणून त्यांनी अपरिग्रह त्यांनी पत्करलं होतं आणि अपरिग्रहामुळे त्यांनी पुस्तक पण कुठलं लिहिलं नाही आणि कुठलंही प्रवचन त्यांनी दिलं नाही. पण त्यांच्या शिष्याने त्यांच्या शिकवणीचे संपूर्ण म्हणजे शिकवण आणि सिद्धांत होते त्यांचं संकलन केलं आणि एक त्रिपिटक म्हणजे 3 प्रकारच्या ग्रंथांचं त्यांनी म्हणजे लेखी स्वरूपात सर्व समाजापुढे मांडलं. त्यातलं पहिला जो आहे ते म्हणजे विनय पिटक, दुसरं जे आहे ते सुत्त पिटक आणि तिसरं जे आहे ते अभिधम्म पिटक, असं 3 ग्रंथांची रचना त्यांच्या शिष्यांनी त्यांच्या पश्चात केलेली आहे. आणि सर्वात मुख्य म्हणजे काय झालं की हे जे शिष्य होते त्या शिष्यामध्ये म्हणजे त्यांच्या मतामध्ये थोडीशी भिन्नता होती, मतप्रवाह होते. त्यामुळे त्यांच्यामध्ये सुद्धा म्हणजे थोडीशी टीका झाली, एकमेकांमध्ये आंतरविरोध झाला आणि त्यातून काय झालं की बौद्ध धर्मामध्ये धर्माचं विभाजन झालं आणि त्यातून 2 प्रमुख शाखा निर्माण झाल्या. त्या 2 शाखा म्हणजे पहिलं जे आहे ते महायान आणि दुसरं जे आहे ते हीनयान. आता महायान जे आहे हे थोडीशी त्यांचं जे आचरण आहे ते अत्यंत सोपं असं आचरण आहे आणि महायानामध्ये जे आहे त्याच्यामध्ये कर्मकांड म्हणा किंवा उपदेश म्हणा किंवा पूजापाठ किंवा थोडंसं ईश्वराला त्यांनी मांडलेलं आहे. आणि हे जे म्हणजे पंथ आहे हा थोडासा उदारवादी आहे, परिवर्तनशील आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि ह्या पंथांची किंवा ह्या बौद्ध धर्मातील महायान जे आहे ह्याचा प्रचार जास्त करून तिबेटमध्ये झाला, त्यानंतर चायनामध्ये झालेला आहे, कोरियामध्ये झालाय, त्यानंतर कंबोडियामध्ये नाही इंडोनेशियामध्ये झाला. आणि नंतर मग काय झालं की दुसरा जो पंथ आहे तो म्हणजे महायान. आणि ह्याच्यातील जे महायानामधले जे काही तिबेटमधले जे बौद्ध भिक्षुक होते त्यांनी थोडंसं म्हणजे त्याचं विस्थापन झालं आणि त्यातली काही लोक आपल्या हिमालयामध्ये, हिमाचल प्रदेशामध्ये धर्मशालेमध्ये आले. तिथेही अजून सुद्धा तिकडे बौद्ध भिक्षुक आहेत. त्याचप्रमाणे आपल्या
काश्मीरच्या पूर्व भागामध्ये म्हणजे लडाखमध्ये सुद्धा अनेक बौद्ध भिक्षुक आपल्याला पाहायला मिळतात. त्यातला दुसरा जो पंथ आहे तो म्हणजे हीनयान. ह्यांचं जरा थोडंसं आचरण थोडंसं कठोर असतं आणि ही जे लोक आहेत हे अपरिवर्तन म्हणजे परिवर्तनाला विरोध करतात ते, आणि ते निरीश्वर म्हणजे ईश्वराला मान्य करत नाही. ते निरीश्वरवादी आहेत, थोडेसे कठोर आहेत. आणि ह्यांचा जो प्रचार आहे तो मुख्यत्वे करून श्रीलंकेमध्ये, ब्रह्मदेशामध्ये, कंबोडियामध्ये यांचा प्रचार जास्त झाला. त्यामुळे तिकडे त्या भागामध्ये ही हीनयान पंथाची लोक जास्त प्रमाणात आपल्याला आढळतात. आता बौद्ध धर्मामध्ये काही सिद्धांत सांगितलेत, ते सिद्धांत आपण पाहणार आहोत. त्यातला सर्वात पहिला महत्वाचा सिद्धांत म्हणजे हे बौद्ध धर्म जे आहे, बौद्ध धर्माचे जे दर्शन आहे ते व्यवहारवादी आहे. ते काय म्हणतात की ज्या वेदांतामध्ये किंवा वैदिक दर्शनामध्ये जे काही कर्मकांड सांगितलेत किंवा सर्व धर्मीयांचे जे विधी सांगितलेत ते सर्व व्यर्थ आहेत, निरर्थक आहेत. त्याचे अंधपणाने तुम्ही पालन करू नका. आणि त्यांनी त्यावेळेला काय केलं, म्हणजे गौतम बुद्धांनी काय केलं की हे जे धर्मगुरू होते किंवा हे जे धर्मग्रंथ होते किंवा पंडित लोक होती यांच्यावर कडाडून त्यांनी टीका केली. आणि त्यांनी ह्या लोकांची तुलना जे आहे ते अंध लोकांबरोबरच केली. कारण तुम्ही जे काही स्वीकारताय, जे काही तुम्ही म्हणजे अनुयायी म्हणून तुम्ही शिकवण देताय किंवा जे स्वीकारताय मोठी व्यक्ती म्हणून जे स्वीकारताय ते तुम्ही फक्त ग्रंथात आहे म्हणून किंवा धर्मगुरूंनी सांगितले म्हणून किंवा पंडितांनी सांगितले म्हणून किंवा एक परंपरेचा भाग आहे म्हणून स्वीकारू नका. तुम्ही त्याची अनुभूती घ्या. किंवा एखादी व्यक्ती मी सांगतो किंवा शब्द प्रमाण आपण म्हणतो, मी सांगतो म्हणून तुम्ही हे करू नका किंवा ह्याचा तुम्ही स्वीकार करू नका. हे सगळं व्यर्थ आहे. आणि ह्या सर्व परमार्थाच्या ज्या गोष्टी आहेत ना किंवा हे सिद्धांत आहेत हे शास्त्रामध्ये उपयुक्त नाही, अशी त्याने एक सिद्धांत मांडला. आणि तुम्ही जो स्वीकार करणार आहे हे अंतरात्म्यातून यायला पाहिजे, अंतर्ज्ञानातून यायला पाहिजे. आणि व्यक्तिगत अनुभवातूनच त्याचं महत्व तुम्हाला लक्षात येईल. आणि व्यक्तिगत अनुभव घेणं जर शक्य नसेल, म्हणजे व्यक्तिगत अनुभव घ्या आणि मगच त्याचा स्वीकार करा असं त्यांनी सांगितलं. आणि तुम्हाला जर व्यक्तिगत अनुभव घेणे शक्य नसेल किंवा तुम्हाला कळत नसेल तर बुद्धिमान व्यक्तींची मदत घ्या. थोडक्यात काय की तुम्ही आंधळेपणाने कोणतीही गोष्ट कुणी जरी सांगितली तरी ते स्वीकारू नका असं त्यांनी स्पष्टपणे कडाडून सांगितलं. पुढे त्यांनी आपल्या सर्वांना माहिती आहे एक अतिशय सुंदर वाक्य त्यांनी सांगितलं की अत्त दीप भवा, अत्त दीप भव. याचा अर्थ काय, तुम्ही स्वयंप्रकाशित व्हा, म्हणजे स्वतः प्रकाशित व्हा, स्वतः शुद्ध व्हा, मग तुम्हाला सर्व प्रकारचं ज्ञान मिळेल. असं एक त्यांनी प्रायोगिक आणि व्यवहारात्मक ज्ञान किंवा व्यवहारात्मक वाद हा सिद्धांत त्यांनी आपल्या शिकवणीतून सांगितलेला आहे. आता बौद्ध धर्मांनी दोन अनुमान सांगितलेत, दोन प्रमाण सांगितले. त्यामध्ये प्रत्यक्ष आणि अनुमान हे दोन प्रमाणबद्ध बौद्ध दर्शनांनी स्वीकारलेले आहेत. पुढे त्यांनी ध्यानासाठी, ध्यान हे मोक्ष प्राप्तीसाठी आहे असे म्हणून सांगितलेत. आता ध्यान आपल्या सर्वांना माहिती आहे की विपश्यना ध्यान बौद्ध धर्मामध्ये सांगितलंय. विपश्यना ध्यानाबद्दल मी आता फारसं काय बोलत नाही, पण ध्यान त्यांनी मोक्ष प्राप्तीसाठी सर्वोत्तम उपाय असं सांगितलंय. आणि त्यांची सर्वात महत्वाची म्हणजे जे सिद्धांत आहे किंवा ज्याला आपण मुख्य शिकवण म्हणतो, ती मुख्य शिकवण फार महत्वाची आहे. ते काय म्हणतात की दुःख आणि दुःख मुक्तीचा उपाय हीच खरी म्हणजे शिकवण आहे किंवा मुख्य शिकवण आहे असं म्हटलंय. त्यासाठी त्यांनी चार आर्य सिद्धांत, आर्य सत्य सांगितलेत. चार आर्य सत्य म्हणजे चार गोष्टी सांगितलेत. त्यामध्ये पहिलं जे आहे ते दुःख आहे. आता दुःख तर सर्वांना माहिती आहे, दुःखाचं अस्तित्व आहे सर्वांना माहिती आहे. दुःख हे संपूर्ण जे संसारी जीवन आहे किंवा कौटुंबिक जीवन आहे किंवा हे जे भौतिक वाद जो आहे, चंगवाद आहे, हे सर्व दुःखमय आहे. आणि संपूर्ण सृष्टी ही दुःखातूनच निर्माण होते हे पाहतो आपण. आणि हे तुकाराम महाराजांनी पण तेच सांगितलंय, सुख पाहता जेव्हा पाडे दुःख पर्वता एवढे. म्हणजे दुःखच खूप आहे आणि प्रत्येक जीव हा दुःख भोगतच असतो. सुख संपणार असतं, म्हणजे क्षणातच सुख संपतं
आणि दुःख सुखामध्ये पण काय होतं, ज्यावेळेला आपल्याला सुख प्राप्ती होते त्या सुखामध्ये सुद्धा क्षणातच दुःखाची आपल्याला सावली किंवा झालर आपण जे म्हणतो ते निर्माण होते. म्हणजे थोडक्यात काय, सुख खूप कमी आहे, क्षणभरच असतं, पण दुःख मात्र खूप असतं. म्हणजे दुःख खूप आहे म्हणून दुःखाचे त्यांनी एक खूप म्हणजे मुख्य शिकवण दिलेली आहे की दुःख हे आहे ते दुःखाचा नाश आपण करायला पाहिजे किंवा त्याच्यावर उपाय करायला पाहिजे. म्हणून त्यांनी दुःख मुक्तीचा उपाय त्यांनी सांगितला. दुसरं जे आर्य सत्य, पहिलं आर्य सत्य झालं दुःख, दुसरं जे आहे आर्य सत्य ते दुःखाचा समुदाय म्हणजे दुःख समूह. म्हणजे प्रत्येक दुःखाला काहीतरी कारण असते, कोणत्याही कारणाशिवाय म्हणजे कार्य उत्पन्नच होत नाही. म्हणजे प्रत्येक गोष्टीला काहीतरी कारण असतं, तसं दुःखाला पण काहीतरी, दुःखाच्या अस्तित्वाला पण काहीतरी कारण आहे. म्हणून दुःख हे कारणाशिवाय उत्पन्न होत नाही असं त्यांनी सांगितले. म्हणून दुःख निर्माण झाल्यानंतर दुःखाचा समुदाय होतो, समूह होतो, असं त्यांनी दुसरं आर्य सत्य सांगितलंय. तिसरं आर्य सत्य सांगताना ते सांगताय की दुःख जरी निर्माण झालं किंवा दुःखाचा समुदाय जरी झाला, समूह झाला, तरी दुःखाचा अंत होऊ शकतो, दुःख नाहीच होऊ शकतं. त्यासाठी दुःखावर नियंत्रण करण्यासाठी दुःख मुक्ती शक्य आहे असं त्यांनी सांगितलं. म्हणून दुःखाचा निरोध करणं हे खूप महत्वाचं आहे असं त्यांनी तिसरा आर्य सत्य सांगितलं. चौथं सांगताना त्यांनी काय सांगितलं की दुःख निरोधाचा मार्ग सांगितला, म्हणजे दुःखावर नियंत्रण कसं करायचं त्याचा मार्ग सांगितला आणि त्यातून तुमची दुःख मुक्ती होईल. म्हणून गौतम बुद्धांनी अष्टांगिक मार्ग सांगितलाय. अष्टांगिक म्हणजे 8 प्रकार त्यांनी म्हणजे दुःखातून दुःख नष्ट होण्याचे 8 मार्ग सांगितलेत आणि त्यातूनच दुःखातून व्यक्ती मुक्त होऊ शकते. हे 8 मार्ग कोणते कोणते आपण ते क्रमाने पाहायचे आहेत. मी नावं सांगतो तुम्हाला, नंतर आपण प्रत्यक्षात बघूया काय काय आहे ते थोडंसं. आता पहिलं जे आहे ते सम्यक दर्शन, दुसरं जे आहे ते सम्यक संकल्प, तिसरं जे आहे ते सम्यक वाक किंवा सम्यक वाणी, चौथं जे आहे ते सम्यक कर्मांत, पाचवं जे आहे ते सम्यक आजीविका, सहावं जे आहे ते सम्यक व्यायाम, सातवं जे आहे ते सम्यक स्मृती आणि 8वं जे आहे ते सम्यक समाधी. म्हणजे थोडक्यात काय आहे की दुःख मुक्तीसाठी बौद्ध दर्शनामध्ये अष्टांगिक मार्ग सांगितलाय, आर्य अष्टांगिक मार्ग असं त्याला म्हटलेलं आहे. पतंजलींनी साधनापादामध्ये म्हणजे मोक्ष प्राप्तीसाठी अष्टांग मार्ग सांगितला. इथं ते अष्टांग मार्ग म्हणतात आणि हे अष्टांगिक मार्ग यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी आपल्या सर्वांना माहिती आहे. पतंजलींनी अष्टांग मार्ग सांगितलंय आणि इथं बौद्ध दर्शनांनी आर्य अष्टांगिक मार्ग असं सांगितलंय. शब्द जरी वेगळे असले तरी मार्ग सर्वसाधारण किंवा त्याच्यामध्ये थोडीशी साम्यता आहे असं म्हणायला काय हरकत नाही. आता सम्यक या शब्दाचा अर्थ काय की सम्यक म्हणजे सत्य, यथार्थ ज्ञान, म्हणजे जे पूर्ण ज्ञान आहे त्याला सम्यक ज्ञान असं म्हणलेलं आहे किंवा ज्याला आपण सत्य ज्ञान असं ज्याला म्हणतो त्याला सम्यक असं म्हटलेलं आहे. आता पहिलं जे सांगितलंय ते सम्यक दर्शन किंवा दृष्टी. आता सम्यक दर्शन किंवा सम्यक दृष्टी म्हणजे काय, 4 आर्य सत्य जे सांगितले, 4 आर्य सत्य म्हणजे दुःख, दुःखाचा समुदाय म्हणजे दुःखाचा समूह, दुःख निरोध आणि दुःख निरोधाचे मार्ग, ज्यालाच आपण आर्य अष्टांगिक मार्ग असं म्हणतो, त्यालाच त्यांनी सम्यक दर्शन किंवा दृष्टी किंवा स्वतःचे ज्ञान, आत्मज्ञान ज्याच्यातून प्राप्त होते किंवा आत्म्याची मुक्ती होते त्याला सम्यक दर्शन म्हणजे आत्मदर्शनालाच त्यांनी सम्यक दर्शन असं म्हणते. सत्य दर्शन म्हणजेच आत्म्याचं दर्शन, त्याला सम्यक दर्शन असं त्यांनी म्हटलेलं आहे. आता दुसरं जे आहे सम्यक संकल्प. आता सम्यक याचा अर्थ सत्य म्हणा किंवा यथार्थ ज्ञान म्हणा किंवा योग्य ज्ञान असं म्हणायला काय हरकत नाही. शब्द वेगळा आहे पण अर्थ तोच आहे सम्यक म्हणजे. आता संकल्प म्हणजे काय की आपण मनामध्ये शुभ विचार करायचे, नेहमी चांगले विचार, त्यालाच त्यांनी म्हणजे सम्यक संकल्प म्हणजे चांगल्या कल्पना करायच्या. म्हणजे आशा असू देत, आकांक्षा असू देत, कामना असू देत, ह्यांना तुम्ही त्यांना तिथं स्थान द्यायचं नाही, आसक्तीला स्थान द्यायचं नाही, अनासक्त व्हायचं, अशा अनेक गोष्टी त्यांनी
परपीडा, निंदा यांना सुद्धा त्यांनी संकल्पामध्ये हे केले आहे. पुढे ते सम्यक वाक असं म्हणतात. वाक म्हणजे वाणी, नेहमी सत्य बोला, खोटं बोलायचं नाही आहे, निरर्थक बडबड किंवा व्यर्थ बडबड करायची नाही आहे असं ते. आणि परनिंदा करायची नाही, म्हणजे दुसऱ्याची निंदा करणं हे सुद्धा त्यापासून परावृत्त व्हायला पाहिजे असं ते सम्यक वाक किंवा वाणी असं त्यांनी अष्टांगिक मार्गामध्ये एक मार्ग सांगितलाय. त्यानंतर सम्यक कर्मांत. सम्यक कर्मांत म्हणजे इंद्रिय संयम ठेवून, इंद्रिय संयम ठेवायचे आणि कोणत्याही प्रकारची जी नैतिक मूल्य आहे त्याचं अधःपतन करायचं नाही. म्हणजे चोरी नाही, हिंसा नाही किंवा असत्य बोलणे नाही, असं कोणत्याही प्रकारचं वाईट कर्म, थोडक्यात म्हणजे पापकर्म, कुठलीही पापकर्म करायची नाहीत असं त्यांनी कर्मांतामध्ये सांगितले. त्यानंतर पुढे सांगितले त्यांनी की सम्यक आजीविका, म्हणजे आपण काही जे काही उदरभरणासाठी जे काही संकलन करणार आहे किंवा जे काही मिळवणार आहे ते मिळवताना आपण प्रामाणिकपणे योग्य मार्गानेच ते आपण आजीविका किंवा मिळवायचं आहे. कोणत्याही प्रकारचे मारामारी किंवा शस्त्र वापरून किंवा कसाईचा व्यवसाय करून, ही हिंसाच झाली ना कसाई, अशा प्रकारचे तुम्ही म्हणजे त्यातून तुम्ही उदरभरण करायचं नाही, त्याला सम्यक आजीविका असं म्हटले. त्यानंतर पुढचं जे आहे सम्यक व्यायाम. आता सम्यक व्यायाम म्हणजे आपण जो व्यायाम शब्द म्हणतो तो इथं अभिप्रेत नाही, आता वेगळा अर्थ सांगतात त्यांनी. ते काय म्हणतात की सम्यक व्यायाम म्हणजे प्रयत्नाने विचार शुद्धी करायचे आहे. आपले जे विचार आहेत ते अशुद्ध आहेत, ती प्रयत्नाने विचार शुद्धी करायचा आहे. दुर्विचार मनामध्ये आणायचे नाहीत, नेहमी आपण शुभ विचारच मनामध्ये आणायचे आहेत आणि तेही प्रयत्नांनी आपण विचार शुद्धी करायचे आहे. त्याला सम्यक व्यायाम असं म्हटलेलं आहे. पुढं सम्यक स्मृती असा शब्द वापरला आहे. सम्यक स्मृती म्हणजे हे आपलं जीवन जे आहे हे सर्व दुःखमय आहे आणि दुःखमय असल्यामुळे आपल्याला सुख कमी प्राप्त होतं. त्यामुळे स्मृतीमध्ये आपण वाईट दुःखाच्या गोष्टी तुम्ही स्मृतीमध्ये ठेवू नका. म्हणजे दुःखाच्या गोष्टी ज्या आहेत त्या विसरा, त्याचा विसर आपल्याला झाला पाहिजे असं सम्यक स्मृती असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अहंकाराचा नाश झाला पाहिजे. स्मृतीमध्ये काय होतं, आपला अहंकार असेल तर त्यातून आपले म्हणजे दुःख नाश होत नाही. म्हणजे अहंकार नष्ट झाला पाहिजे, मीपणाचा त्याग केला पाहिजे, त्याला त्यांनी सम्यक स्मृती म्हणजे थोडक्यात काय, वाईट गोष्टी स्मृतीमध्ये ठेवायच्या नाहीत, त्यातून दुःख निर्माण होतं. शेवटचं जे आहे ते सम्यक समाधी. आता समाधी आपल्याला सर्वांना माहिती आहे, त्याबद्दल मी फारसं काय बोलत नाही, की म्हणजे अत्यंत शांती, परमानंदाची प्राप्ती, त्याचा अनुभव, त्यालाच सम्यक समाधी असं त्यांनी शब्द वापरलेला आहे. आता पुढं काय त्यांनी 4 आर्य सत्यानंतर त्यांनी काय सांगितलंय की हे जे आर्य सत्यातून निर्माण होणारे जे सिद्धांत आहेत त्यात एक सिद्धांत त्यांनी सांगितलाय, त्या सिद्धांताचं नाव आहे प्रतित्य समुत्पाद. प्रतित्य समुत्पादाचा सिद्धांत त्यांनी सांगितलाय. आता प्रतित्य समुत्पाद म्हणजे काय की आपलं जे जीवन आहे जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये जे अडकलेलं असतं ते त्याला चक्राची उपमा म्हणजे एका चाकाची उपमा दिली आणि त्या चाकाला 12 आऱ्या आहेत, म्हणजे 12 कड्या आहेत. ह्या 12 कड्यांचा जर विचार केला तर आपण काय होतं की जन्म मृत्यूच्या चक्रातून आपण कायम फिरत असतो, त्यातून मुक्त होतो आणि संसार चक्राचं जे अज्ञान आहे हे अज्ञानच असतं आपल्याला, त्या अज्ञानातून आपण मुक्त होतो आणि संसार चक्राचं जे आहे ते ज्ञान आपल्याला प्राप्त होतं आणि त्याच्यातूनच आपण काय होतो की दुःखी होत नाही. आणि सर्व दुःखांना म्हणजे मूळ कारणीभूत आहे ती म्हणजे आपल्याला मागं आपण विचार केलाय त्याचा अविद्या, हेच संपूर्ण दुःखाचं जे मूळ कारण आहे ते अविद्या आहे. अविद्यातूनच सर्व म्हणजे क्लेश जे आहेत इतर क्लेशांची अविद्या ही जन्य आहे. म्हणून त्या आपल्या चक्राला किंवा आपल्या सायकल ज्याला म्हणतो आपण, जे चक्र आहे त्या चक्राच्या ज्या 12 आरे आहेत त्या आऱ्यामध्ये आपण अडकतो आणि मग संसार चक्रामध्ये आपण अडकून आपल्याला मुक्ती मिळत नाही किंवा जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये अडकतो आणि हे त्यातून दुःख निर्माण होतं. म्हणून अविद्या हेच
सर्व दुःखाचं मूळ कारण आहे, असा एक सिद्धांत त्यांनी सांगितला. त्यालाच त्याने नाव दिलंय प्रतित्य प्रतित्य समुत्पाद. प्रतित्य समुत्पादाचा सिद्धांत त्यांनी सांगितला आणि त्याच्यामध्ये त्यांनी 12 गोष्टी सांगितल्यात. त्यासाठी 12 गोष्टी कुठल्या आहेत त्या आपण फक्त नावं बघूया आपण. प्रत्यक्षात याच्यामध्ये कुठला शब्द तुम्हाला लक्षात येत नसेल तर मी सांगेन तुम्हाला. पहिला जे आहे ते अविद्या. अविद्या आपल्याला माहिती आहे. त्यानंतर संस्कार आपल्याला माहिती आहेत. आत्म्यावर होणारे वेगवेगळ्या प्रकारचे संस्कार, कर्माचे संस्कार. त्यानंतर विज्ञान म्हणजे विशेष प्रकारचे ज्ञान. त्यानंतर नाम रूप. त्यानंतर पुढचं जे आहे ते षडायतन म्हटलंय. षडायतन म्हणजे 6 प्रकारची इंद्रिय. त्याला 5 इंद्रिय आणि 1 मन, म्हणजे 5 इंद्रिय झाली आणि 1 मन, त्याला षडायतन असं म्हटलंय. त्यानंतर स्पर्श सांगितलंय. त्यानंतर वेदना सांगितले. त्यानंतर तृष्णा म्हणजे भूक तहान म्हणा, तृष्णा सांगितले. त्यानंतर उपादान असा एक शब्द वापरलाय त्यांनी. उपादान म्हणजे एखाद्या गोष्टीला आपण चिकटून राहतो. एखादी गोष्ट असेल किंवा वस्तू असेल, आवडीची असेल, त्याला आपण चिकटून राहतो आणि त्यातून काय होतं, आपल्याला त्या गोष्टीची आपल्याला आसक्ती निर्माण होते आणि त्याची प्राप्ती करण्यासाठी आपण काय करतो, खूप धडपड करतो किंवा खटाटोप करतो आणि त्यातून आपल्याला दुःखाची निर्मिती होते. त्याला त्यांनी उपादान म्हटलंय, उपादान कारण असं म्हटलंय. त्यानंतर भव आहे, भीती. त्यानंतर जाती शब्द आपण सर्वसामान्यमध्ये व्यवहारामध्ये जो वापरतो तो शब्द म्हणजे जाती नव्हे. इथं त्यांनी जाती म्हणजे पुढील जन्म, पुढचा जो जन्म आहे त्यासाठी जाती शब्द वापरलाय त्यांनी. त्यानंतर पुढचा जो 12वा शेवटचा शब्द आहे तो म्हणजे जरा मरण. आता जरा मरण म्हणजे आपल्याला माहिती आहे, जरा म्हणजे वृद्धत्व आणि मरण म्हणजे मरण. या सगळ्या 12 गोष्टीच्या माध्यमातून दुःखाची निर्मिती किंवा हेच दुःखाचं मूळ कारण आहे. त्यामध्ये अविद्या प्रथम स्थानी आहे असं त्यांनी सांगितले आणि त्या सिद्धांतालाच प्रतित्य समुत्पाद असं त्यांनी सिद्धांत असा मांडलेला आहे. त्यानंतर आणखीन दोन महत्वाचे सिद्धांत आहेत. ते सिद्धांत झाल्यानंतर आपला हा बौद्ध दर्शन संपणार आहे. त्यामध्ये क्षणभंगवाद असं सांगितलंय त्यांनी. पुढचा जो सिद्धांत आहे तो क्षणभंगवाद. आता क्षणभंगवाद म्हणजे काय की आपल्याला माहिती आहे इथं कोणतीही गोष्ट शाश्वत नाही. मग ती वस्तू असू दे, पदार्थ असू दे, व्यक्ती असू दे किंवा जी जन्माला आलेली आहे गोष्ट, त्याचं कधीतरी अंत होणार आहे. म्हणजे जन्म झाला की त्याचा मृत्यू ठरलेला आहे. म्हणजे कुठलंही नित्य नाही, हे सर्व अनित्य आहे. मग ते सजीव असू दे, निर्जीव असू दे, सर्व गोष्टी परिवर्तनशील आहेत. ज्या गोष्टी सजीव आहेत त्या सर्व हालचाली करतात आपल्याला माहिती आहे आणि हालचाली करणाऱ्या गोष्टीमध्ये परिवर्तन होतं आणि बदल झाल्यामुळे त्या गोष्टी कालांतराने नित्य न होता त्या अनित्य होतात, नाहीशे होतात, नष्ट होतात. शरीर सुद्धा नश्वर आहे, म्हणजे अविनाशी नाही आहे. आत्म्याला सुद्धा त्यांनी म्हणजे आत्म्याचा सुद्धा नाश होतो असं त्यांनी सांगितलंय. मग आत्मा असू दे, त्यानंतर देव देवता असू देत किंवा स्वतः सुद्धा पण आपला सुद्धा अंत होणारच आहे. आणि तसं पाहायला गेलं तर जन्म हेच दुःखाचं मूळ कारण आहे. जन्मच झाला नसता, जन्माने मृत्यूच्या फेऱ्यातून आपण सुटलो असतो तर आपल्याला दुःखातून आपण मुक्त झालो असतो. म्हणजे जन्म सुद्धा हे दुःखाचं एक मूळ कारण आहे असं मला काय. आपला जन्म हा दुःखासाठी झालेला आहे, आपलं जीवनच सगळं दुःखमय आहे असं समजायला काही अर्थ नाही, म्हणजे काही हरकत नाही. पुन्हा पुनर्जन्म ते मानत नाहीत. नित्य म्हणजे आत्मा सुद्धा नित्य नाही, अनित्य आहे तो असं म्हणतात. म्हणून त्यांनी अनात्मवाद म्हणजे हे जे काही आहे ते आत्मा नाहीच आहे, सगळं अनात्मा आहे. म्हणून त्यांनी अनात्मवाद असा सिद्धांत मांडलाय. आणि कर्माचा नियम सांगताना त्यांनी एक जीव जो आहे तो दुसऱ्या जीवामध्ये ज्या वेळेला म्हणजे त्याच्या मृत्यूच्या नंतर ज्या वेळेला तो त्याचा प्रवाह होतो त्यावेळेला तो जन्म, त्याचा जो पुढचा जो जन्म आहे तो कर्माच्या फलाच्या सिद्धांतानुसार किंवा कर्माच्या नियमानुसारच त्याचा जन्म होतो. म्हणजे चांगले कर्म केला तर चांगल्या योनीमध्ये जन्म, वाईट कर्म केला तर वाईट योनीमध्ये जन्म होतो. म्हणजे उच्च योनी कोणती तर आपल्याला माहिती आहे की देवापेक्षा म्हणजे माणसापेक्षा उच्च कोण आहे तर देव, देवी, देवता वगैरे हे उच्च कोटीतले जीव आहेत, त्यामध्ये जन्म होतो. आणि कर्म थोडंसं मध्यम स्वरूपाचं असेल तर मध्यम योनीमध्ये त्याचा जन्म होतो. म्हणजे मानव
जातीमध्ये जन्म पुनर्जन्म होतो. आणि नीच कोटी म्हणजे ज्याला आपण निम्न कोटी म्हणतो. निम्न कोटीमध्ये म्हणजे ज्याचा जन्म होतो त्यामध्ये कीटक आहेत, निकृष्ट दर्जाची काही जीवजंतू, त्याच्यामध्ये त्याचा जन्म होतो असं त्यांनी एक क्षणभंग वादामध्ये सांगितलंय. त्यानंतर ते असं सांगतात की संघातवाद एक शब्द वापरलाय त्यांनी. संघातवाद म्हणजे काय, की आपले जे त्यांनी 5 स्कंद सांगितलेत. एकूण 5 स्कंद सांगितलेत. ते 5 स्कंद म्हणजे पहिला जे आहे ते रूपकंद म्हणजे शरीराला काहीतरी एक रूप आहे. शरीर असू दे किंवा अन्य गोष्टी असू दे, त्याला काहीतरी एक रूप आहे. त्याला रूपस्कंद म्हटलंय. त्यानंतर वेदना स्कंद, आता शरीरामध्ये वेदना निर्माण होतात, त्याला वेदना स्कंद म्हटलंय. संज्ञा स्कंद, संस्कार स्कंद, विज्ञान स्कंद, असे 5 प्रकारचे स्कंद एकत्रित आल्यानंतर त्यातूनच आत्म्याची निर्मिती होते असं म्हटलं त्यांनी. म्हणजे आत्मा कसा निर्माण होतो, या 5 स्कंदाच्या योगातून किंवा एकत्रीकरणातूनच आत्मा निर्माण होतो. त्याला त्यांनी संघातवाद असं म्हटले. पुढे त्यांनी निर्वाणाचा सिद्धांत सांगितलाय. आपल्या सर्वांना माहिती आहे की बौद्ध दर्शनामध्ये निर्वाण, महानिर्वाण असा शब्द अनेक ठिकाणी वापरला जातो. निर्वाण म्हणजेच मुक्ती, दुःखातून मुक्ती, पूर्णावस्था, किंवा ज्याला आपण कामना विरहित, कामना असू दे, वासना असू दे, इच्छा, आकांक्षा, सर्व काही निरिच्छावादी अवस्था प्राप्त होते. आणि त्यातूनच काय होतो, अहंकाराचा पूर्ण नाश होतो. आणि ही व्यक्ती जी आहे किंवा मी जो आहे, मीला आलेला जो आकार आहे त्याला आपण अहंकार म्हणतो. तो अहंकार नष्ट होतो आणि तो पूर्णपणे पूर्णांशाने सृष्टीशी एकरूप होतो आणि त्याला परमानंद मिळतो. तीच पूर्णावस्था आहे. तीच अवस्था ही सर्वज्ञ आणि सर्वशक्तिमान अशी अवस्था आहे. त्यालाच आपण परमानंदाची स्थिती असं म्हटलंय. आणि तीच अध्यात्माची सर्वोच्च अशी प्राप्ती आहे. त्यालाच आपण निर्वाण म्हणतो किंवा आत्म्या परमात्म्याचं मिलन असं आहे. अशी ही संकल्पना त्यांनी क्षणभंगवाद, संघातवाद, अनात्मवाद आणि निर्वाण सिद्धांत त्यांनी बौद्ध दर्शनामध्ये सिद्धांत सांगितलेत. आणि जैन दर्शनामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे शादवाद सांगितलाय. अशा प्रकारे बौद्ध दर्शन हे मी आपल्याला थोडक्यात सांगायचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला कितपत समजलं मला माहित नाही. तर काही आपल्याला प्रतिक्रिया द्यायची असेल तर आपण देऊ शकताय, अन्यथा आपण इथं थांबूया. आणि उद्यापासून मला आता आपल्याला 3 जे नास्तिक दर्शन आहेत, ज्याला अवैदिक दर्शन म्हणतो किंवा निरीश्वरवादी दर्शन, चार्वाक दर्शन, जैन दर्शन आणि बौद्ध दर्शन, हे आज म्हणजे उत्तरार्धामध्ये सर्व दर्शनं संपलेले आहेत. उद्यापासून मला षट दर्शनाकडे वळायचं आहे. उद्या मी शक्यतो न्याय दर्शन आणि वैशेषिक दर्शन या 2 दर्शनांचा त्यावर चर्चा करणार आहे. तुम्हाला काय आजच्या व्याख्यानामध्ये काही म्हणजे शंका असतील तर विचारायला हरकत नाही. सर्वांनी व्हिडिओ ऑन करायचे आहेत. आपल्याला वेळेची मर्यादा आहे, 10:05 झालेत. सर बोला. सर, हे तुम्ही 12 कड्या सांगितल्या ना, हा, त्यामध्ये नामरूपचं काय विश्लेषण सांगितलं? नामरूप म्हणजे प्रत्येकाला एक काहीतरी नाव असतं ना, किंवा रूप असतं. अनंत नाम आहेत, अनंत रूप आहेत, त्यातून सुद्धा दुःख निर्माण होतं असं त्यांनी सांगितलंय. आणि दुसरं आपल्याला काय होतं की एखाद्या व्यक्तीचं आपण नाव घेतलं समजा, आपल्याला ती व्यक्ती आवडत नाही. हो, आता आपण रावण म्हटलं की आपल्याला दुःख निर्माण होतं ना. किंवा आपल्या ओळखीची कोणतरी एक व्यक्ती असेल, त्याचं नाव काहीतरी असेल, काहीतरी एकच नाव असेल, तर त्याचं नाव घेतलं की आपल्याला दुःख निर्माण होतं ना. फक्त नाव घेतलं, बरोबर, किंवा त्याचं रूप आपल्या लक्षात आलं, असं काहीतरी 11-11 रूप आहे, त्या रूपावरून सुद्धा आपल्याला दुःख निर्माण होतं ना. आणि भव म्हणजे भीतीतनं दुःख निर्माण होतं. भव म्हणजे भीती. आता समजा मी साप म्हटलं, आता प्रत्यक्षात साप तर नाहीच आहे. शब्दाचं मी शब्द उच्चारला ना साप म्हणून,
मग तुम्ही भयभीत झाला, भीती निर्माण झाली ना. बरोबर, ठीक आहे. हा, झालं हा? सर, तेवढंच होतं विचारायचं. हा. आता इथं षडायतन म्हणून एक शब्द वापरलाय ना, षडायतन. ते षडायतन म्हणजे 6 प्रकारच्या गोष्टी आहेत त्यामध्ये. 6 इंद्रियांची नावं सांगितली. 6 इंद्रिय आणि प्लस मन मी ते घेतलंय. नाही 5 इंद्रिय आणि 1 मन. 5 इंद्रिय आणि 1 मन, बरोबर, मी घेतलंय ते करू. त्याच्यामुळे थोडक्यात काय, इथं शरीर आणि मन असं तुम्ही लक्षात ठेवा. आता शरीरामध्ये इंद्रिय आहेत. बरोबर. म्हणजे शरीरामध्ये काहीतरी दोष असतील, व्याधी असतील समजा, की इंद्रियाचे काहीतरी दोष असतील, तो दुःख निर्माण होणार ना. हो हो हो. किंवा आपण मनामध्ये काहीतरी तर्कदोष असतील, किंवा आपण वाईट विचार नेहमी करत असेल, तरी सुद्धा दुःख निर्माण होणार आहे. हो, हे बरोबर. लक्षात आलं? हो हो सर, लक्षात आलं. पुढे वेदना पण शब्द आहेच, पुढे आहे आले वेदना म्हणून. मग ते शारीरिक मानसिक दोन्ही वेदना आल्या. आता मनामध्ये स्मृती पण आहे ना, स्मृती मनामध्ये असतात ना, स्मृती, त्यातून पण दुःख निर्माण होतं. वाईट गोष्टी आपल्या लक्षात आलेल्या, आठवणीत आल्या, काहीतरी खूप वर्षापूर्वी घडलेलं असते. एक कोणतरी बाजूचा माणूस असतो, तो आपल्याला नेहमी त्रास देत असतो, पण तो आता हयातच नसतो, पण तुम्हाला त्याचं नाव काढलं की दुःख होतं. ही स्मृती झाली ना. बरोबर, ती मनातली स्मृती झाली. म्हणजे मनातली स्मृती झाली. तो माणूस नाहीच आहे आता हयात. तुम्हाला ज्यांनी त्रास दिला होता ना, तो माणूस हयातच नाही आहे, पण तुम्ही त्याचं नाव काढलं तरी तुम्हाला दुःख होतं. सर, आलं लक्षात. माधुरीताई, तुमचं व्हिडिओ ऑन नाही आहे. हो सर, मी थोडं शॉप मध्ये आहे, त्याच्यामुळे तुम्ही कुठेही जरी असाल तरी सृष्टीतच आहे ना. हो. आणि सृष्टी हा दर्शनाचा एक भाग आहे. बरोबर. चला, आणखीन कोणाला काय शंका आहेत का? आता तुम्हाला एक थोडक्यात सांगतो बरं का. आता मी तुम्हाला प्रश्न विचारणार, त्याची प्रतिक्रिया तुम्ही दिला की तुम्हाला त्या शब्दाचं थोडं ज्ञान होईल. शादवाद मी तुम्हाला म्हटलं. काय, आता मी तुम्हाला विचारलं समजा की गडिंग्लजला पाऊस पडणार आहे का? गडिंग्लजला तुम्ही तिथं आहात आता, गडिंग्लजला पाऊस पडणार आहे का? तुम्ही काय उत्तर द्याल? समजा आता पडत नाही आहे, आता पडत नाही आहे, पण मी तुम्हाला विचारलं गडिंग्लजला पडू शकतो किंवा पडेल, काय सांगता येत पडू शकतो म्हणजे स्याद, संभव आहे, शक्यता आहे, शक्यता. त्याला स्यादवाद असं म्हणले. नाही, ते स्यादवाद लक्षात आलं, शक्यता लक्षात आली ना, त्याच्यावरनं लक्षात आलं की शक्यता म्हणजे पडू शकतो किंवा पडू शकत नाही, पडू शकत पण नाही किंवा सांगू शकत नाही. मी काय देऊ नाहीये ना, पाऊस पडेल काय नाही, मी कसं काय सांगू शकणार? सांगू शकत नाही. तो विषय लक्षात आला सर माझ्या, तो मी लक्षात आला मला. तो खूप महत्वाचा मुख्य सिद्धांत आहे बरं का, शादवाद. त्याला फक्त विश्लेषण करायची गरज आहे. हो, त्याच्यामध्ये 4 शब्द आहेत आणि 4 शब्दांचा खेळ आहे, परम्युटेशन कॉम्बिनेशन केलेला आहे. स्याद, अस्ति, नस्ति आणि अव्यक्त, हे 4 शब्द आहेत, त्या 4 शब्दांचा खेळ आहे. बरं, आता माझा पुढचा प्रश्न आहे, गडिंगला पाऊस पडला काय होता? हो, म्हणजे अस्ति. नाही, पडलाय का? हो, पडलाय. खूप पडलाय का? नाही, ठीक पडलाय, जास्त पण नाही. ओके. आज पडलाय का? होय, सकाळी होता, दुपारी नव्हता, संध्याकाळी होता. इकडे कोल्हापूरला थोडं वातावरण झालं होतं, म्हणून तुम्हाला 5 वाजता म्हणजे अगदी अंधारसारखं वातावरण होतं सर. त्याच्यानंतर 5:30 वाजल्यापासून सुरू होता, तो 7 वाजूपर्यंत सुरू होता पाऊस. बरोबर. नाही, मी विषयाशी थोडस निगडीत शब्द होता म्हणून मी विचारलं तुम्हाला. ते माझ्या लक्षात आलं, मला पण माहिती मिळाली थोडी. म्हणजे गडिंग्लजला म्हणजे वर्षाव झाला थोडासा. झाला, सकाळी पण होता.
बरं बरं राजकोट पण होता. ठीक आहे, थोडेसे विषयांतर झाले असू दे, पण आणखीन काही कोणाला शंका नसेल तर थांबूया आपण. हो चालेल. बरं बरं मगाशी एक कोणतरी सर बोलत होते, नाव लक्षात आलं नाही, नेसरीचे सर. सर तुम्हाला काहीतरी बोलायचं होतं ना, काय गेले? ठीक आहे असू दे, आणखीन कोणाला काय विचारायचं आहे? बरं, हे दर्शनं लक्षात येतात का? येतात लक्षात? थोडस लिहून काढा, थोडं थोडं लिहून काढा, लिहा थोडस. चालेल चालेल. बरं, आणखीन एक माझ्याकडून सांगायचं राहून गेलं. आता ते आचार म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग जे आहेत ना 8, मी तुम्हाला सांगितलं, सम्यक वगैरे सांगितलं ना सगळं. त्यामध्ये पहिले 2 आहेत ना, दर्शन आणि संकल्प जे आहे ना, सम्यक दर्शन आणि सम्यक संकल्प, ह्याला प्रज्ञा असं म्हटलंय. प्रज्ञा, सम्यक दर्शन किंवा दृष्टी आणि सम्यक संकल्प याला प्रज्ञा असं म्हटलंय. म्हणजे प्रकर्ष आणि ज्ञान, प्रयत्न आणि ज्ञान प्राप्ती. त्यानंतर वाक, कर्मांत, आजीविका आणि व्यायाम, या 4 गोष्टी आहेत ना, वाक, कर्मांत, आजीविका आणि व्यायाम, ह्याला शील असं म्हटलंय. शील, शील. त्याला चरित्र पण म्हणतात बघा, चरित्र, सदाचार, योग्य आचरण, शील, किंवा आपण विनयता म्हणतो ना, विनम्र, नम्रता पाहिजे आपल्या वागण्यामध्ये, बोलण्यामध्ये नम्रता पाहिजे, कर्मामध्ये नम्रता पाहिजे, त्याला शील असा शब्द वापरलाय. त्याला योग्य आचरण म्हणा, थोडक्यात सदाचार म्हणा, योग्य आचरण म्हणा, शब्द वेगळे आहेत पण अर्थ तोच आहे. आणि शेवटचं जे आहे ना, स्मृती आणि समाधी, त्याला समाधीच असा शब्द वापरलाय. जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटका, मोक्ष म्हणा, मुक्ती म्हणा, किंवा परम शांती म्हणा, परमानंद म्हणा. विपश्यना केल्यावर सर होतं ना? हा, विपश्यना आहे ना. विपश्यनामध्ये सगळं होतं ना, ते 4 आता सांगितलं ते? नाही, ते सगळं इतकं तात्विक ते नाही सांगतो, माहित नाही मला आता, पण ते म्हणजे प्रायोगिक प्रात्यक्षिक असतं सर्व. तात्विक असतं की नाही, मी काय विपश्यना केलेली नाही आहे, पण जेवढं मी ऐकलंय त्याच्यातून लक्षात येतं की ते तात्विक नाही, प्रात्यक्षिकच करून घेतात. प्रत्यक्षात तुमची विपश्यना म्हणजे ध्यान जे आहे ना, ते करून घेतात तुमचं. 10 तास करून घेतात डेली. हा, पण ते एवढंच म्हणजे सखोल तत्वज्ञान सांगतात की नाही मला माहित नाही, बघावं लागेल, विचारावं लागेल कुणी. SN गोयंका आहेत ना सर, ते देतात संध्याकाळचं हे लेक्चर. होय होय, त्यांचे रेकॉर्डेड व्हिडिओ आहेत. होय, बरोबर. नाही, मला माहित नाही त्याचं काय, एवढं मला माहित नाही त्याचं, पण एवढं आहे की ध्यानाची पद्धत आहे, प्रात्यक्षिक करून घेतली जातात, तेवढं मला माहित आहे. ठीक आहे, थांबूया सर. हरिओम. हरिओम. उद्या नेहमीप्रमाणे आपण भेटू. एक नवा विषय घेऊन आपण भेटायचं उद्या, न्यायदर्शन आणि वैशेषिक दर्शन. ठीक आहे, कोणाला काही शंका नाही तसं मी समजतो आणि थांबतो आता. संतोष सर, ठीक आहे ना? आज काय तुम्ही म्हणजे गेला नाही का सावंतवाडीला? अच्छा, तिथंच आहे होय. मग काल तुम्ही गावाकडे आला होता काय, परत गेला निघून? तिकडेच आहे का? तिकडे पाऊस आहे का? होय काय? बघा, इथं घर बसल्या आपल्याला माहिती मिळते सगळी. बर, इकडे वातावरण झालं होतं पण पाऊस असं काय झालं नाही, फक्त वातावरण, ढगाळ वातावरण होतं, पण नाही झाला पाऊस. ठीक आहे, हरिओम, शुभरात्री सर्वांना, उद्या भेटूया.
सर. हरिओम. हरिओम. हरिओम सर. हरिओम. थोडासा अभ्यास करा, नोट्स काढा.